नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत एसटी बसमध्ये महिलांना 50% सवलत, पण या अटी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी मध्ये महिलांसाठी 50% सवलत देण्याची घोषणा केली आहे। शिंदे फडणवीस सरकारने 2023च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती। महिलांना सार्वजनिक वाहतुकीच्या सोयीसुविधा अधिक सुलभ करणे, त्यांचा आर्थिक भार कमी करणे आणि महिलांना त्यांच्या कामासाठी किंवा शिक्षणासाठी प्रवास करणे सोपे व्हावे या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे। योजनेची सुरुवात आणि विद्यमान परिस्थिती। ही योजना 17 मार्च 2023 पासून लागू करण्यात आली असून महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली जात आहे। सध्या एसटी महामंडळात दररोज सुमारे 50 ते 55 लाख प्रवासी प्रवास करतात। त्यापैकी 30% म्हणजे सुमारे 16 ते 17 लाख महिला प्रवासी आहेत। याशिवाय 12 वर्षाखालील मुलींना आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ महिलांना 50% सवलत, तर 75 वरील ज्येष्ठ महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे। महिलांसाठी योजनेचे फायदे। या योजनेमुळे महिलांच्या प्रवास खर्चात मोठी बचत होणार आहे। ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण आणि कामासाठी सहज प्रवास करता येईल। नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी ही योजना विशेष लाभदायक ठरेल। महिलांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळेल, तसेच त्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन मिळेल। एसटी महामंडळासाठी फायदे। महिलांना 50% सवलतीमुळे एसटी मध्ये प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। ज्या महिला सध्या खाजगी वाहनांचा वापर करतात त्या आता एसटी कडे वळतील, त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे। वाढत्या प्रवाशांमुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल। योजना अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया। महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही विशेष नोंदणी किंवा अर्ज करण्याची गरज नाही। तिकीट खरेदी करताना आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यांसारखे ओळखपत्र दाखवल्यास तिकिटावर 50% सवलत मिळेल। योजनेचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व। महिलांसाठी एसटी प्रवासात 50% सवलत देण्याच्या निर्णयामागे महिला सक्षमीकरण, शिक्षणासाठी प्रवास प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाची उद्दिष्टे आहेत। ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दूरवर जाणे परवडणारे होईल, ज्यामुळे त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल। या योजनेमुळे महिला कामगार बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश करतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। भविष्यातील योजना आणि सरकारची दृष्टी। शिंदे फडणवीस सरकारने महिला केंद्रित योजनांवर अधिक भर देण्याचे संकेत दिले आहेत। महिलांसाठी रोजगार संधी, उद्योग प्रोत्साहन आणि आरोग्य सुधारणा या क्षेत्रांमध्येही नवीन योजना राबवल्या जातील। महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा। महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन एसटी प्रवासाचा अधिकाधिक उपयोग करावा। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे। या योजनेमुळे महाराष्ट्र महिला विकासाच्या क्षेत्रात पुढे जाईल, यात शंका नाही। महिला सक्षमीकरणासाठी आणि एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल। त्यामुळे महिलांनी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।